वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 34 प्रारब्धवाद। श्री गुरुदेवाय नमः। जीव ईश्वराचा अंश, तो जितुका करी आपुला विकास, तितुका उच्च अवतार पदास, याच लोकी जातसे करिता सेवा प्रयत्न थोर, जीव होई देवावतार, आपण आपुला करी उद्धार, शांती देई जगासही, सोडूनी दुबळा निराशावाद, साधावा सत्य अवतार बोध, म्हणून केले असे विशद, अवतार तत्व हे सारे, लोक करू लागतील सत्कार्य, तरी गावी नांदेल सर्व ऐश्वर्य, त्यासाठी वाढविले पाहिजे मनोधैर्य, सर्व लोकी परी श्रोते बोलती त्यावरी वाचे, अहो भाग्याची हीन आमुचे, म्हणून आमुच्याने कोणचे सत्कार्य नोहे, मनात असते काही करावे, परी वेळची जरा ना फावे, सांगा यास काय करावे, आम्ही तरी मित्र हो ज्याची जयासी आवड, त्यासाठी त्या मिळे सवड, कोणी न ए इच्छे आड, प्रयत्न करिता, गरजे पोटी जन्मे युक्ती, प्रसंग आनिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी ऐसी, श्रोते म्हणती कितीही प्रयत्न केले, तरी काय सर्वची राजे झाले, यास पाहिजे भाग्य उघडले, आम्हा वाटे इच्छेत जरी राज्य जडले, तरी रोजचेची कार्य नडले, तेथे उदंड मनात आले, तरी काय होते, इच्छेप्रमाणे सर्वास घडते, तरी काय भिकारी बनावे वाटते, इच्छा करणारे किती तरी येथे, फिरती बेकार सडकेने, कोणास सहज मार्गी चालता, धनाचा हांडा सापडे आयता, त्यांना बघा इच्छा न करिता मिळाले धन, कोणी दारिद्र्याच्या घरी जन्मले, मेंढ्या बकऱ्या चारू लागले, अचानकची भाग्य उघडले, गेले दत्तक राजवाडी, ऐसे कोण्या उपाये होते, हेची विचारावे वाटे आपणाते, प्रयत्न केल्यानेच फळ येते, हे तो येथे शोभेना, गावी आमुच्या एक सज्जन, अति कुशल प्रयत्नवान, नाना कलांनी निपुण, परिपोटाचेही भागेना, सांगा याहुनी काय करावे, इच्छेने फल कैसे पावे, कोण्या परीने योजावे, कार्य आम्ही आपुले, मित्र हो तुमचे सर्व म्हणणे, ऐकले मी जीवे प्राणे, म्हणूनच आपल्या परीने देतो उत्तर तुम्हासी, भाग्याचा हा प्रारब्धवाद, उन्नतीचा करी विरोध, गावोगावच्या जीवनासी बाध, आणला याने ही दुबळी निराशा घालवून, केलाच पाहिजे प्रयत्न, तरीच भाग्य येईल जाण, उदया आपुले, एरवी हे भाग्य कोणी देईना, प्रयत्नाशिवाय भोग येईना, त्यासी प्रयत्नची प्रधान जाणा, लागे केव्हाचा तरी, काही संस्कार असती पूर्वीचे, काही प्रयत्न या जन्मीचे, मिळून येई फळभाग्याचे, उदया लोकी, संत गुलाबराव बालांध, त्यांच्या जीवाग्री शास्त्रवेद, हे पूर्वजन्मीचे संचितची सिद्ध, नवे प्रारब्ध फुकाचे, काही पूर्वसंस्कार गती, काही करणी काही संगती,
काही संकल्प इच्छा शक्ती योग्य काळी येती भाग्य फळे. पाहणाऱ्यास अचानक दिसती याचे भाग्य उघडले म्हणती. धनवैभव लाभता ठरविती भाग्यवंत लोकी. येथे एक प्रश्न उठतो भाग्यवंत कोण असतो. ऐका त्याचेही सांगतो उत्तर आता. असेल कोणी धनवंत तरी तो नव्हे भाग्यवंत. भाग्य असे सुख संतोषात अवडंबरात ते नाही. भाग्यवंत त्यासची म्हणावे ज्याने ईश्वरास समर्पण व्हावे. अनन्य गतीने रहावे शरण देवासी. आणि सत्कारी असावे तत्पर सर्व सोडोनी दुर्व्यवहार. सहज कर्मे मिळे पोट भाकर त्यातची सुखे नांदावे. आपणासीच सुख व्हावे आणि दुसरे ते ओसरोनी जावे. ऐसे कधी न मानी जीवे तोची भाग्यवंत म्हणावा. काही चोरी करोनी भाग्यवंत होती सर्व लोक तुच्छ भावे हसती. म्हणती भाग्यवंतांची गती त्वरित पडेल दृष्टीला. मग पाप आणोनी पाडी संकटा धनभाग्य जाते भलतिया वाटा. पुन्हा राहतो करंटा कैसा भाग्यवान म्हणावा. कुणाचे भाग्य रात्रीतून येते जुगारी कधी द्रव्य लाभते. दुसऱ्या दिनी पुन्हा धाव घेते दरिद्रपण त्याच वाटे. हा आहे पापाचा आविष्कार नवे नवे हे भाग्य थोर. भाग्य तेची निरंतर लोक कीर्ती गाती मागेही. भाग्यवंत धनाने नव्हे भाग्य सत्तेसीही न म्हणावे. भाग्य सत्कार्यानेच पावे जीवा लागे. भाग्यवंत श्रीमंत न होय ऐसे माझे म्हणणे नोहे. परी उत्तम व्यवहारी धनिक राहे तोची खरा भाग्यवंत. एकाची श्रीमंती दुसऱ्या भूषवी. एकाची श्रीमंती रक्तची शोषवी. त्यास कैसी द्यावी पदवी भाग्यवंताची. माती धरिता सोने होते चालत्या काळी भाग्यची ते. परी अहंकारे व्यसने मुकले सेवेते. झाली सेवटी दुर्दशा म्हणोनी म्हणतो प्रयत्न करा. आपापले जीवन सुधारा. भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा टाळा मागे. भाग्याकरिता संकल्प करावे दृढ निश्चया वाढवीत जावे. तैसेची प्रयत्न करीत रहावे आळस सांडोनी. जेवढा करावा उच्च विचार तेवढाची उच्च ठेवावा व्यवहार. त्यानेच पावते भाग्य थोर सकळ योजना साधता. केल्यानेच भाग्य फळते केल्यानेच स्वर्ग सुख मिळते. केल्यानेच सर्व काही होते मानवाचे. माणूस बसता भाग्य झोपते चालता पुढेची घेई झेपते. प्रयत्नांचेची रूपांतर होते भाग्या माझी निश्चयाने. ऐसे बोलले ऋषीजन संत कवीश्वर अवतार महान. धर्मग्रंथ हेची प्रमाण बोलले लोकी. ज्याचे अचानक भाग्य उघडले त्याचे सुकृत साचची आले. म्हणूनच एकाएकी लाभले भूषण तया. जरी त्याने केलेची नसते तरी ते आज कैसे लाभते. देवाने द्वैत भाव केला येथे ऐसे म्हणणे शोभेना. एकाएकीच भाग्य लाभते म्हणून धुंडाळाल कोठे कोणते. तरी आहे हेही जाते मनुष्यपण हातचे. तुम्ही म्हणाल मग काय करावे. आपणची आता प्रयत्नशील व्हावे. प्रबल इच्छेसी वाढवावे. सद्भाग्याच्या काळ असेल प्रतिकूल तरी हळू पडेल पाऊल.
परी सत्कार्य वाया न जाईल, केले ते तीव्र इच्छेने कार्य केले, ते आज जरी नाही फळले, तरी अचानकची भाग्य उघडले, वाटेल ऐसे फळ येता. श्रोते शाशंक झाले हृदयी, प्रयत्न इच्छिले फळ येई, ऐसे कथिले जे काही, म्हणती अजूनही पटेना. प्रयत्ने साधती सर्व उपाय, ऐसा केला जरी निश्चय, तरी का उपाय करिता अपाय, अनुभवा येती सर्वची जगण्याचे करीती प्रयत्न, कोणास वाटे घडावे मरण, येथे पूर्वी जरी केले साधन, मरणाचे कोणी. लोक जगण्याचाची प्रयत्न करीती, वैद्य डॉक्टर बोलाविती, तरी काय होते त्यांची स्थिती, प्राण जाती कितीकांचे. कोणी बिमार राहे वर्षो गणती, काय बिचाऱ्याची फजिती, नाही करणाराची संगती, अंतकाळी हाल त्याचे. त्याने काय बिमार पडावे इच्छिले, म्हणून देवाने तैसे केले, यात काय प्रयत्न नाही झाले, त्याच्या हाते स्वहिताचे. तैसेची कोणी मरण इच्छिती, परी मृत्यू नये वर्षो गणती, सांगा यात मानवी इच्छेला किती मान्यता आहे. आम्ही म्हणतो सूत्रधार हरी, त्याच्या हाती दैवाची दोरी, मानव बाहुली कळसूत्री, इच्छा प्रयत्न फोल त्याचे. मित्रांनो सुंदर तुमचे प्रश्न, यात मजन वाटे विचित्रपण, हे तो आहे सहज अज्ञान. रुजले लोकी सुखासाठी करीती धडपड, दुखी देव घालिती आड, मूळ न शोधिता बोलती बोजड, सिद्धांत वाक्ये आम्ही पाषाण फेकलावरी, तो चुकोनी पडला मस्तकावरी, येथे गुरुत्वाकर्षण काय करी, आपल्या कडोनी. वाफ्यात मिरची ऊस लाविले, तिखट गोळ फळ नशिबी आले, येथे पाण्याने काय केले, दिले फळ जैसे तैसे. देव शक्ती ऐसी सर्वत्र, परीती स्वयं चालवी सूत्र, कर्मे फळती पवित्रा पवित्र, आपुलीच आपणा. देवाचेची हे असते करणे, तरी लोक का निर्मिता केविल वाणे, कशाशी लाविता अल्पकाळी मरणे, जीव प्राण्यासी. हे तो आहे आपुल्याच आधीन, जन्मा येणे आणि मरण, यात शंका घेण्याचे कारण मुळीच नाही. आपणची इच्छा करीतो, म्हणून या जन्माला येतो, यात कोणी कशाला पाठवितो दुनियेवरी. तैसेची आहे मरणाचे, आम्ही कारण व्हावे बिघडविण्याचे. जेव्हा असह्य होय भोगणे साचे, तेव्हा म्हणावे वाचवा. चोर चोरीसाठी गेला, आधी विचार नाही केला, संकटी सापडला म्हणे बोला, कैसे केले देवाने. कितीकांचे दुखवावे मन, हिरावूनिया आणावे धन, मग भोग येता दैवावरून, बोल द्यावा देवासी. मानसाला मरावे ऐसे न वाटे, परिमरणा ऐसे केले ओखटे, पुढे आसक्तीने म्हणे मोठे, देवा संकट ओढवले. मरणा ऐसे करावे आचरण, सोडोनिया तारतम्य ज्ञान, मग भोग येता म्हणावे नको मरण, कैसे कोण मानील. हे म्हणणे काही इच्छा नोहे, इच्छेसाठी मार्ग आहे, तो वेळेवरीच करता नये, त्यासी पाहिजे अभ्यास. जन्मनेही इच्छेने होते, परी त्यासी गर्भधारणा लागते, अंतरीचे प्रगट कराया तेथे, वेळ लागे तैसाच. अग्निदेवोनी लोखंड तापवावे,
आणि लगेच म्हणे थंड व्हावे, ऐसे कैसे घडेल स्वभावे एकाएकी। जीव कर्म करिता स्वतंत्र, त्याचा भोग भोगता परतंत्र, केले त्याचे फळ येणार, इच्छेचाचे परिपाक तो। सर्वांसची वाटे कधी न मरावे, सर्वांसची वाटे राजे व्हावे, परी इच्छा क्रिया मार्गे न धावे, अचूकतेने तीव्रपणे तेने भोगावा लागे नको तो भोग। जो पूर्वी घडला कार्यभाग, इच्छेने व्यसनी होता झाला क्षयरोग, जगणे मग साधेना म्हणून सांगतो जे जे होते, ते इच्छा बळेच प्रत्यया येते, यासी कर्मही पाहिजे इच्छे पुरते, तरीच साधते कार्य पुढे। एक इच्छा असते चंचल, ती तो होतो नेहमी बदल, एक इच्छा असे निश्चल, जी कर्म करोनीच प्रगट होय। कधी इच्छा इच्छेने प्रगट नोहे, ती कर्मानेच दिसो पाहे, नाही म्हणून या काय होय, प्रत्यक्ष दिसे कार्यावरी। बादशहा मी गरीब बोलला, तरी ओळखती लोकची त्याला, तो लपण्याने न जाये लपला, ढगा आड सूर्य जैसा, तैसी इच्छा परिपाकासी आली, आता वृत्ती फळासी भ्याली, मग ऐन वेळी दुजी इच्छा केली, नटळे फळ मृत्यूचे। कित्येकांची प्रमाणे दिसती, मृत्यू आपणची प्रगट करीती, दिवस क्षण वेळा सांगती, येणाऱ्या फळाची। त्यांची आसक्ती देहातून सुटली, म्हणून स्थिती प्रगट झाली, कित्येकांनी दुसऱ्याचीही कथिली, परिपक्व फळे। विचारी पुरुष जे जाणते, फळ भोगाया होती सज्जते, आधीच वृत्ती अविचार पंथे जाऊन देती, अविचारी ते कुमार्गे जाती, फळ भोगता तळमळती, अति होता भलतीच घेती, विकृती मनी वेड्यायसी। आसक्तिकांची विकृती वाढली, देहबुद्धी वृत्ती भांबावली, दुःख न सोसूनी धाव घाली, इच्छा त्याची मृत्यूकडे। मागील कुकर्म असह्य झाले, म्हणून जीव द्याया धावले, आता मृत्यू येईल तरीच भले, वाटे तयांसी। खरोखर मरण हे स्वप्न, शरीर परिवर्तनाचे विरामस्थान, परी केलेल्या पाप पुण्याचे निवारण, तेने नवे। जैसा कपडा अंगीचा बदलावा, नवीन अंगावरी ओढोनी घ्यावा, तैसाची जीव मरणी समजावा, शरीर बदली इच्छेने। कधी ती इच्छा प्रगट ना कळे, प्रगट इच्छा त्वरित ना फळे, येथेची विचारी ही गोंधळे, निवडा करिता इच्छेने घेतले तलम वस्त्र, मग ते टिको म्हणे वर्ष सहस्त्र, ऐशा इच्छा होत मिश्र, परिभोगने लागे आधीचे। एकदा इच्छेने बसला घोड्यावरी, चाबूक मारता हौसपुरी, मग घाबरोणी म्हणे देवा आवरी, सत्वरी आता। एकदा हातूनी गेला बाण, मग इच्छे ऐसा नये परतून, पहिले इच्छा कर्म गतिमान, भोगावेची लागे। नुसती इच्छा उपयोगी नाही, ती संस्कार बनवणी कर्म पण घेई, नवी इच्छा ही याच क्रमे येई, फळासे पुढे। मन बुद्धी चित्त अहंकार, पाचवे अंतकरण आधार, यात दृढ होय इच्छा संस्कार, चाले व्यवहार त्या योगे। याचे पालटतील संस्कार, तरीच सुखाचा होय व्यवहार, एरवी इच्छा क्षणभंगूर, उपयोगी नये तात्काळ। इच्छा संस्कार कर्तव्य संस्कार, यांचा संग्रह पूर्वापार, तेची संचित असे थोर,
पाप पुण्य रूप, त्यातून जे भोगासी आले तेची प्रारब्ध बोलले, ते भोगणे प्राप्तची झाले न चुके सहजी, ते भोगता केली नवी धडपड, इच्छा आणि यत्न प्रचंड, ते क्रियमान देई संचिता जोड, लाभेल पुढे फळ त्याचे, ऐसे चालले रहाट चक्र, या नाव जीवनाचा व्यापार, जन्म मरण सुख दुःख व्यवहार, खेळ इच्छा प्रयत्नांचा, हे जाणोनी प्रयत्नासी लागा, या विन भाग्याचा भ्रम वावगा, संत उपदेश देती जगा, क्रियमान सुधारा म्हणून, क्रियेविन मार्गची नाही, कर्तव्य नरा देव पद देई, तुकड्या म्हणे बना निश्चयी, प्रयत्नवादी, इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव संमत, प्रारब्ध विचार कथिला येथ, 34वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांना विनंती आहे, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद. जय गुरु.